12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ संस्थानच्या न्यासाचा भ्रष्ट कारभार सुरू असल्याची तक्रार तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे करण्यात आली आहे। मंदिर व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर मंदिरात नोकर भरती करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। शिवाय दर्शनासाठी गेल्यावर तेथील पुजाऱ्यांच्या दक्षिणेसाठी आग्रह केला जात असल्याचं तहसीलदारांनी आलेल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांना कुठलीही सुख सुविधा नाहीये, ना त्यांना दर्शन व्यवस्था आहे, ना त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन आहे। या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये सुद्धा प्रचंड असा हा अतिक्रमणाचा विळखा या मंदिराच्या परिसरामध्ये पडलेला आहे। नागनाथ संस्थांच्या मालकीची संरक्षण भिंत भूमाफियांनी पाडली, त्याबद्दल आम्ही अध्यक्ष तथा तहसीलदार औंढा यांना निवेदन दिले। मंदिराची काही परिसर हा भूमाफियाच्या ताब्यात जातो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। कारण इथं विश्वस्त मंडळ नसल्या कारणाने ह्या संस्थेचा कारभार या ठिकाणी सल्लागार आणि अध्यक्ष या नात्याने तहसीलदार सांभाळतात, परंतु त्यांचं नियोजन शून्य हा कारभार आहे।